तो हॅलो नमस्कार गाईज, आपला याची हिंडता फिरता ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आपण आलो आहे येवला हँडलूम पैठणीमध्ये। तर तुम्हाला दाखवू इच्छितो की ऑल ओव्हर पैठणी साडी कशी तयार होती ते। तर बघूया चला। नमस्कार दादा। नमस्कार। तर ही कुठली साडी आहे? ऑल ओव्हर डिझाईन, पूर्ण साडीवर डिझाईन असते का या? हो, पूर्ण डिझाईन मध्ये। बर, तर ही साडी म्हणजे तयार व्हायला किती दिवस लागतात? त्याला 6 ते 7 महिने लागतात। 6 ते 7 महिने। बर, आणि हे काम म्हणजे 6 ते 7 महिने याचं काम वगैरे असं किती होतं रोजचं? रोजचं 1 इंच काम होतं। रोजचं 1 इंच काम होतं फक्त? बापरे। पूर्ण डिझाईन आहे त्याच्यामध्ये, पूर्ण हाताने काम करावं लागतं। हे बघा, डिझाईन बघू शकता तुम्ही किती बारीक आहे। तर त्यामुळं बरोबर बोलताय दादा की साडी तयार व्हायला 1 महिना 6 ते 7 महिने लागतात एक साडी तयार व्हायला। पूर्णपणे असं हाताने काम आहे आणि मशिनीचा काही उपयोग नाही ना या साडीमध्ये? नाही, पूर्ण असं हाताने काम केलं जातं बघ। हो। बघू शकता प्युअर हँडलूम पैठणीमध्ये आपण आलो आहे। पूर्ण साडी ही अशी हाताने तयार केली जाते, बेस्ट क्वालिटीची येवला हँडलूम पैठणी। त्यामुळं एकदम येवल्याची पैठणी प्रसिद्ध आहे अशी। आणि बघू शकता उन्हाळा चालू आहे त्यामुळं गरम खूप होतं, तरी पण कारागीर असे काम करता एकदम मन लावून। अशी तुमच्यासाठी म्हणजे लोकांसाठी एकदम मन लावून अशी पैठणी साडी तयार करतात। सुंदर अशी ही साडी तयार होते, पण खूप मेहनतीचं काम आहे। चाल ढकलपणा कुठेही चालत नाही या कामामध्ये। गरम होतं म्हणून तिकडं फॅन लावलेला आहे बघू शकता तुम्ही, पण तरी पण खूप गरम होतं इथं। आणि हे बघू शकता पत्र्याचं आहे कारखाना, त्यामुळं अजूनच खूप गरम होतं। तर आम्ही मॅन्युफॅक्चरर म्हणून आम्हाला काही एवढं परवडत नाही, पण दुकानवाल्यांना म्हणजे दुकानवाले खूप महाग विकतात ही साडी। तर तुम्ही स्वतः आम्हाला संपर्क करा। जर तुम्हाला आवडला असेल आमचा ब्लॉग तर फॉलो आणि सबस्क्राईब करा आमच्या ब्लॉगला। चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।